नमस्कार. हर हर महादेव. तर उद्या आहे श्रावणातला दुसरा सोमवार. त्याचबरोबर उद्या एकादशीसुद्धा आहे. आता ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी तो उपवास कधी सोडावा आणि दुसऱ्या सोमवारची शिवामूठ कोणती आहे, ती कशी अर्पण करावी, साधी सोपी पूजा कशी करावी पण विधिवत, अगदी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या आहे श्रावणातला दुसरा सोमवार. तर पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ होती. आता दुसऱ्या सोमवारी आपल्याला तीळ आहेत. आता पांढरे तीळ किंवा काळे तीळ, कोणते तीळ घ्यायचे हा सुद्धा प्रश्न पडतो. तर तुम्ही पांढरे तीळ आहे ते घेऊ शकता. ते पांढरे तीळ सहजासहजी सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्धसुद्धा असतात. तर ते तीळ तुम्ही घेऊ शकता. आता ही पूजा तुम्ही मंदिरात करू शकता किंवा घरी करू शकता. आता देवाऱ्यासमोर जरी तुम्ही केली, आपली रोजची नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची आणि मग आपण ही शिवामूठ अर्पण केली तरी चालते. किंवा तुम्हाला अशी पाटावर सेपरेट पूजा मांडायची असेल तरीसुद्धा तुम्ही मांडू शकता. आणि तुमच्याकडे जे साहित्य आहे त्यामध्ये तुम्ही अगदी सोपी पूजा मांडणी करू शकता. कारण शिव हा भोळा शंकर म्हटलेला आहे. साधी सोपी मनापासून केलेली पूजा त्यांना चालते. तर तुम्ही त्या पद्धतीने पूजा करा. आता या पूजेमध्ये ना तुम्हाला फक्त पाणी आणि बेलपत्र जरी मिळालं ना तरी पुरेसं होतं. तुम्हाला दूधच पाहिजे किंवा बाकी फळं पाहिजेत, हे पाहिजे ते पाहिजे असं काही नाही. आपल्याकडे ना जे आहे त्यामध्ये तुम्ही साधी सोपी पूजा मांडू शकता. मंदिरात जरी केली तरी चालते. तर आता जिथं पूजा मांडायची ती जागा अगोदर स्वच्छ करून घ्यायची. आणि पूजेला बसताना आता यामध्ये ना पांढऱ्या वस्त्राचा मान खूप असतो. तर तुम्ही पाटावरती पांढरं टाकू शकता किंवा आता मी इथं पांढरा पाट ठेवलेला आहे. त्या खाली जरी बाप्पांना जिथं स्थान दिलं आहे ते जरी वस्त्र दुसरं असलं तरी ना पांढऱ्या पाटावरतीच मी ही पूजा करते किंवा शिवलिंग ठेवते. कारण शिवलिंग लाल वस्त्रावर वगैरे ठेवू नये म्हणतात. त्यामुळं त्यांना स्थान आहे ते आपल्याला पांढऱ्या ह्याच्यावरतीच द्यायचं आहे. पांढरा रंग आता तुम्ही पूजा करताना तुम्हाला शक्य झालं तर पांढरं वस्त्र तुम्ही घालू शकता. हे एक शांततेचं प्रतीक आहे. तर अशा पद्धतीने अगोदर ना आपल्याला दिवा लावून घ्यायचा, दिव्याची पूजा करून घ्यायची. कारण कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने ज्यावेळी करतो ती लवकर देवापर्यंत पोहोचते असं मानलं जातं. त्यामुळे दिवा लावून पूजा करून घ्यायची दिव्याची, नमस्कार करायचा. नंतर सगळ्यात अगोदर आपल्या पूजेमध्ये स्थान असतं ते बाप्पांना. तर बाप्पांना अभिषेक घालायचा. आता शिवलिंगावरती आपण पंचामृताचा किंवा कच्च्या दुधाचा अभिषेक करत असाल तर तोच अभिषेक आपल्याला बाप्पांना सुद्धा घालायचा आहे. आता बाप्पांची मूर्ती मंदिरात जर पूजा केली असेल तरी चालू शकतं आणि पाटावर तुम्ही मांडत असाल तरी चालू शकतं किंवा इथं प्रतीक म्हणून सुपारी घेतली तरी चालते. बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं, दुर्वा व्हायचा, नमस्कार करायचा. अशा पद्धतीने आपल्याला बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला शिवलिंगावरती स्वच्छ पाण्याचा सुरुवातीला अभिषेक करायचा. आणि आपण ज्यावेळी अभिषेक करत असतो ना त्यावेळी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा आपल्याला जप करायचा असतो. म्हणजे त्याच्या ध्यानात राहून आपण ही पूजा करायची असते. नाहीतर आपली पूजा चालू आहे आणि डोक्यात तिसराच विचार असो नको व्हायला. तुम्ही किती मनापासून आणि भक्तीने त्याची आठवण करताय, त्याला आवाज देताय, त्याला बोलवताय त्या प्रत्येक पूजेमध्ये, म्हणजे त्यांना स्मरून किंवा अगदीच ते समोर आहेत अशा पद्धतीनेच आपल्याला पूजा करायची आहे. शेवटी ना तुमचा किती निर्मळ भाव आहे हा फार महत्त्वाचा असतो, जे की तुम्ही पूजा कशी करताय यापेक्षा सुद्धा. आता पूजा अशी केली तर आपल्याला एक मनाला समाधान भेटतं, पण मनापासून जे तुम्ही त्याची आठवण करताना तीच त्याच्यापर्यंत पोचत असते. तर इथं दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. कोणतंही एखादं फळ ठेवू शकता, त्याचा नैवेद्य दाखवू शकता. बघा या पूजेमध्ये अगदी थोडंसं साहित्य असतं आणि ह्यांना प्रिय म्हणजे बघा फक्त धोत्र्याचं फळ आणि फूल त्यांना आवडतं. आणि ह्या धोत्र्याच्या फुलाला आपण असा वर्षभर हातसुद्धा लावत नाही, ते विषारी मानलं जातं. तर त्यांना ते अर्पण करण्यामागचं कारण की आपल्यातले विकार किंवा जे वाईट विचार आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत. म्हणजे ते आपण त्यांना अर्पण करतोय, म्हणजे आपल्यातलं वाईट गुण अर्पण करतोय आणि आपल्यातलं ते दुर्गुण निघून जावेत अशीच त्यांची इच्छा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंगावरती आज म्हणजे उद्या दुसरा श्रावण सोमवार, तर पांढरे तीळ इथं अर्पण करायचे आहेत. त्यासाठी एक मूठभर तीळ घ्यायचे, त्यावरती पाणी सोडत ना ही मूठ अर्पण करायची. आता मूठ कशी अर्पण करायची हे तर सगळ्यांना लक्षात येतं, कारण आता हा दुसरा सोमवार आहे. किंवा डायरेक्ट तिळामध्ये ओलं करून म्हणजे पाणी टाकून जरी ओले तीळ अर्पण केले तरी चालते किंवा वरून पाणी सोडलं तरी चालतं. फक्त कोरडी मूठ शिवामूठ अर्पण करू नये असं म्हणतात.
त्यामुळं दोन्ही पद्धती आहेत, तुम्हाला कसं जमतं त्यानुसार करू शकता. आणि ही जी शिवामूठ आहे ती 3 वेळा अर्पण केली जाते आणि तिन्ही वेळेला आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो. ज्यावेळी आपण अभिषेक वगैरे घालतो त्यावेळी तुम्ही ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करू शकता. आणि ज्यावेळी आपण शिवामूठ वाहतो तर त्यावेळी आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण कर देवा असं आपल्याला त्यावेळी मंत्र म्हणायचं आहे. तर 3 वेळा हा मंत्रसुद्धा आपल्याला म्हणायचा आहे. आणि नंतर तुम्ही बाप्पांची आरती आधी करा आणि नंतर शंकराची आरती करू शकता. तर आता तुम्हाला आरती जमत नसतील तर आता मोबाईलवरती सगळंच आपल्याला येतं, तर मोबाईलवरती लावून जरी तुम्ही केली आणि घरातील सगळी जरी तिथं उपस्थित राहिली तरी चालू शकतं, कारण त्याचं फळ मग सगळ्याला मिळतं. आणि हे जे आपण शिवामूठ अर्पण करतो ना ते धान्य असतं, ते तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता. आता याच दिवशी ना ब्राह्मणांनासुद्धा धान्य किंवा काहीतरी शिदा देण्याची, किंवा सोमवारच्या दिवशी ना ज्यावेळी आपण उपवास वगैरे असा नेहमी कोणता पण करू देत त्यावेळी ना जे दान करतो ना त्याचं फार महत्त्व असतं. तर तुम्हाला शक्य झालं तर ते करू शकता. हे धान्य तुम्ही पक्ष्याला घालू शकता किंवा असं दान केलं तरी चालतं, किंवा गाईला दिलं तरी चालतं, तुम्हाला जे शक्य होतं ते. आणि या दिवशी आपला श्रावण सोमवारचा उपवास असतो, तर तो उपवास आपण संध्याकाळी सोडत असतो. आणि उपवास सोडायच्या अगोदर आपण नैवेद्य वगैरे दाखवतो. ही पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी प्रदोष काळात केली तरी चालते. तुम्हाला ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही करा. फक्त दुपारच्या वेळेला अगदी 12 ते 3 ह्या वेळेत टाळावी पूजा. आणि नंतर तुम्ही आता एकादशीचा ज्यांचा उपवास असेल तर आता त्यांना तो उपवास सोडता येत नाही. पण ना बघा, श्रावण सोमवाराला भगर चालत नाही. जी भगर खाल्ल्यानंतर उपवास सुटला जातो आपल्याकडे असं म्हणतात. पण ज्यांना एकादशी पण करायचे आणि श्रावणी सोमवारचा उपवास पण झाला पाहिजे असं वाटत असेल तर त्यांनी उपवास सोडताना ना भगर खाऊ शकता. असं बघायला गेलं तर बघा, श्रावण सोमवाराला आपण भगर खात नाही, खिचडी वगैरे खाल्ली जाते, फळं दूध खाऊन हा उपवास केला जातो. पण तुम्ही रात्री एकादशीचा उपवास ना भगर खाल्ली त्याला, तर एकादशीला भगर चालते ह्या एकादशीला. पण श्रावणी सोमवार तो सुटला जातो. मग तुमचा श्रावण सोमवारसुद्धा सुटतो आणि एकादशीसुद्धा तुमची चालू राहते. म्हणजे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता, जे काही नॉर्मल आपलं नेहमीचं जेवण असतं. आणि उपवास सोडताना काहीतरी आपण गोडधोड करतोच, ते सुद्धा आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. गाईसाठी घास त्या दिवशी द्यायला अजिबात विसरू नका. या सोमवारच्या दिवशी ना गाईची पूजा करणंसुद्धा खूप शुभ मानलं जातं. तुमच्या जवळपास कुठंही गाई असतील तर त्यांची आवर्जून पूजा करा आणि गाईला नैवेद्य वगैरे करा. तुम्हाला जे शक्य होतं आहे ते करू शकता. आणि आता पुढची शिवामूठ कोणती आहे किंवा ती कधी अर्पण करायची, कशी अर्पण करायची यावरती सुद्धा पुढचा व्हिडिओ असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हर हर महादेव.